प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा तालुक्यातील मोजे कंठेश्वर येथे प्रकांड पंडित महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात लेझिम पथकाद्वारे साजरी करण्यात आली। या जयंती सोहळ्यासाठी भिक्खू पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी माजी सरपंच संजय कदम यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संदीपभाऊ ढगे तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रेमानंद ढगे यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य गौर श्रीधर पारवे, दादाराव पंडित, ग्रामविकास अधिकारी RT वायवळ, मुख्याध्यापक देशटवार, पोलीस पाटील गजानन कदम, सातेगावच्या पोलीस पाटील लताबाई राहुल ढगे, नगरसेवक प्रतिनिधी बंटी रणवीर, राहुल सोनोने, सरपंच प्रतिनिधी हरिभाऊ कदम, साहेबराव सोनोने, कालिदास कदम यांच्यासह मानवतेतील लहान व्याख्याते रुद्रा शहाणे व रिद्धी शहाणे, आराध्या संदीप ढगे यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची उजळणी करत त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले। याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमानंद ढगे यांनी केले तर आभार दत्तराव जाधव यांनी मानले। कार्यक्रमासाठी अध्यक्ष राहुल ढगे, दत्ता जाधव, कंठीराम मस्के, चंद्रकांत भोळे, विश्वनाथ निखाते, गंगाधर वावळेसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। माझ्या भाषणात सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांचा रुबाब राजेशाही, सुट्टा बुटात रोजच राही, ज्यांचा रुबाब राजेशाही, सुट्टा बुटात रोजच राही, ज्यांच्या जगात गाजा वाजा, ज्यांच्या जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, भीमराव एकच राजा, ज्याची वाघाची होती रे चाल, छाती कणखर निर्भीड डाल, ज्याची वाघाची होती रे चाल, छाती कणखर निर्भीड डाल, तलवार गेली त्याने हात तळा केला, एकटाच लढला छाती ठोकून, एकटाच लढला छाती ठोकून, हो जगात गाजा एकच राजा, हो जगात गाजा
असं वाटतं की मागच्या काळात आज बाबासाहेबांची जयंती आपण गावात साजरी केली, काय सांगणार आहात? आज परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये साजरी केली. आणि याच्यातून एकच आमचा संदेश जातो की आमच्या गावामध्ये सर्व धर्माचे सर्व जाती बांधव एकत्र येतात आणि सर्व आम्ही गुणगोविंदाने जयंती करतो. सर्व एकत्र येऊन बहीणभाव म्हणजे भावंडाप्रमाणे असतो. आणि आमचा एकच संदेश आहे की आतापर्यंत आपला रेकॉर्ड आहे की कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत कधी वादविवाद झालेला नाही. त्या अनुषंगाने एक जयंती महोत्सव एक उत्सव म्हणून आम्ही सगळं साजरा करतो. आणि या उत्सवातून काहीतरी आपल्या समाजातली मुलं चांगल्या प्रकारचा बोध घेतील आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही इथे घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजच्या या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय भिक्खू संघ, त्याच्यामध्ये पयावंशीजी भदंत पयावंशी उपस्थित झाले. त्यांनी आम्हाला छान प्रकारे धर्मादेशना दिली. तसेच दादारावजी पंडित आणि बरेच काही मंडळी आले. ग्रामसेवक असतील, आमच्या शाळेतील मुख्याध्यापक देशरवार सर असतील, कांबळे सर असतील आणि गावातील सरपंच उपसरपंच व तसेच उपासक उपासिका खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झाले. त्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं, प्रत्येक सहकार्य केलं, ज्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून थांबले आणि कार्यक्रम यशस्वी झाला. त्याबद्दल पूर्णतः सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमो. झालेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती कंठेश्वर नगरीमध्ये संपन्न झाली. त्या निमित्तानं सकाळी 8:30 वाजता पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आलं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना पंचशील ग्रहण करून सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी सर्वांनी या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि दर्शन घेतलं त्यांच्या प्रतिमेचं. आणि सर्व आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या बाबासाहेबविषयी आमच्या मनामध्ये किती आस्था आहे आणि किती विचार बाबासाहेबांचे मोठे आहेत हे आज सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही सर्वांना संदेश दिला की आम्ही सर्वजण एकत्र येऊन बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आणि या ठिकाणी दादाराव पंडित आणि संदीप भाऊ ठगे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणवर्धक आणि बरेचसे नेते मंडळी आमच्या गावात येऊन त्यांनी बाबासाहेबाच्या चरित्रावर आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्वांचे मी जयंतीचा उपाध्यक्ष म्हणून माझ्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.